नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच ESIS या अंतर्गत भरती निघालेली आहे। यामध्ये एकूण पदे किती रिक्त आहेत, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे व पात्रता काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा पगार किती भेटणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। या चॅनलवरती तुम्हाला नवीन भरती मिळतच राहते। जर तुम्ही अजूनपर्यंत IBPS यामध्ये ज्या वेकेन्सीज निघलेल्या आहेत ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघू शकता। चला तर आता आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबई असणार आहे आणि प्रत्येक तुमची वय मर्यादा ही 69 वर्ष असणार आहे। निवड प्रक्रिया ही तुमची पूर्णपणे मुलाखतीची वरती होणार आहे। मुलाखतीचा पत्ता बघा, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत वैद्यकीय अध्यक्ष, महाराज्य कामगार विमा सोसायटी, रुग्णालय, वरळी, मुंबई। मुलाखतीची तारीख ही तुमची 11 ऑगस्ट 2025 असणार आहे। बघू कोणते पद रिक्त आहेत आणि कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आणि तुम्हाला पगार किती भेटणार आहे। कार्डिओलॉजिस्टिक यासाठी 1 जागा रिक्त आहे। तुम्हाला पात्रता MBBS, MD आणि DM कार्डिओलॉजिस्टमध्ये करणे आवश्यक असणार। 69 वर्षापर्यंत तुमची वय मर्यादा आहे। तुमचे वेतन हे 60,000 असणार आहे। चेस्ट फिजिशियन 1 जागा रिक्त आहे। MBBS, DNB पदवी किंवा PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे। वय मर्यादा सेम आहे, 60,000 तुमचा प्रति महिना भेटणार आहे। फिजिशियन 1 जागा रिक्त आहे। MBBS, DNB पदवी किंवा PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे। वय मर्यादा सेम आहे आणि तुमचा पगारही सेम असणार आहे। त्यानंतर स्टेटिस्टिक यासाठी 1 जागा रिक्त आहे। MBBS आणि DNB किंवा PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे। वयमर्यादा पगार सेम असणार आहे। त्यानंतर ENT सर्जन ज्यामध्ये MBBS आणि DNB पदवी PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे। वयमर्यादा आणि तुमचं वेतन सेम असणार आहे। तुमचं वेतन हे 60,000 आहे। 69 वर्षापर्यंत तुमचं वयमर्यादा असणार आहे। 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर त्वचारोग तज्ञ 1 जागा रिक्त आहे। MBBS, DNB प्लस PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे। 60,000 तुमचा पगार असणार आहे। त्यानंतर मनोरोग तज्ञ यासाठी 1 जागा रिक्त आहे। MBBS ची पदवी प्लस PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार। तुमचं स्टार्टिंग पेमेंट हा 60,000 असणार आहे। बालरोग तज्ञ यामध्ये MBBS प्लस PG डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे। स्टार्टिंग पेमेंट तुमचा 60,000 आहे। त्यानंतर निवासी स्ट्रॉटिस 2 जागा रिक्त आहे। MBBS प्लस MD करणे आवश्यक असणार आहे। 85,000 तुमचा स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। त्यानंतर जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर 2 जागा रिक्त आहे। MBBS ची पदवी घेणे आवश्यक असणार आहे। तुमची वय मर्यादा 69 असणार आहे। 85,000 ते 75,000 तुमचे हे असू शकते, पगार असू शकते। जर तुम्ही PG डिप्लोमा केला असेल तर तुमची 85,000 पेमेंट असणार आहे आणि फक्त जर तुम्ही MBBS केलं असेल तर 75,000 असणार आहे। त्यानंतर मेडिकल ऑफिसर यासाठी 4 जागा रिक्त आहे। MBBS पदवी घेणे आवश्यक असणार आहे। 75,000 तुमचं स्टार्टिंग असणार आहे। जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।